we're gonna visit Buddha, big Buddha on the temple. No, big Buddha on the mountain. And behind big Buddha, you can see view around the Pattaya. Okay, 5 minutes from here. We can take a photo. We will give you about half an hour. Let's see the town. तर आजचा आहे दिवस तिसरा आणि सकाळ सकाळ आम्ही आलो होतो बिग बुद्धा या स्पॉटवर. इथून पटाया सिटी दिसते पूर्ण टॉपवरून. चला तर मग तुम्हालाही नेतो टॉपवरती, पण तुम्हाला सिटी व्ह्यू दाखवतो कसा दिसतो तो, आणि नक्की तुम्ही एन्जॉय कराल. हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला यात बऱ्यापैकी माहिती मिळेल. मी हा मुद्दामून रॉ ठेवतो आहे व्हिडिओ, जास्त काही एडिट करत नाही आहे यात. तर चला. या देशात बुद्धिझम खूप चालतं आणि इथे भरपूर बुद्धिस्ट लोक आहेत जे खूप प्रार्थना वगैरे करत असतात वरच्यावर. तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या मूर्त्या आहेत बुद्धांच्या, आणि इवन स्लीपिंग बुद्धा ही एक प्रकार आहे. तुम्हाला ते नंतर दाखवतो मी. लास्टला आहे बॅक, आता पाठीमागे गेला आहे तो, ती मूर्ती ती मी रिटर्न जाताना दाखवेल तुम्हाला. बाकीच्या मूर्त्या तुम्ही बघू शकता. आणि तो समोरचा जो पॉईंट आहे जिथं लोक दिसतात, तिथून तुम्हाला पटाया सिटीचा व्ह्यू मिळतो. असा हा टोटल व्ह्यू आहे पटाया सिटीचा. आणि हा फोटो घेण्यासाठी खूप पर्यटक येतात. तर तुम्हाला जे मी म्हणत होतो वेगवेगळ्या बुद्धांच्या मूर्त्या, तर ह्या आहेत त्या मूर्त्या वेगवेगळ्या. त्यांचे नावं पण दिले होते खाली, पण मी विसरलो आहे किंवा मला नाही लक्षात येते. ही जी मेन मूर्ती आहे ती, त्याला जास्त करून म्हणजे इकडं बिग बुद्धा असं या स्पॉटला नावच आहे या मूर्तीवरून. आणि दुकानातही असं विकायला आहेत बऱ्यापैकी वेगवेगळ्या मूर्त्या. त्यात बिग बुद्धा आहे, लाफिंग बुद्धा आहे, स्लीपिंग बुद्धा आहे. समोरच एक मस्त मूर्ती होती जी पाण्याच्या मधोमध होती एका पॉन्डमध्ये, आणि व्ह्यू पण खूप चांगला देत. आणि ही मूर्ती तुम्हाला म्हणत होतो मी स्लीपिंग बुद्धाची, जी की त्यांनी तिथं पुजलेली आहे, पायऱ्यांच्या बाजूला आहे. नंतर मग अशा प्रकारे हे सगळं बघून रिटर्न गेलो खाली. त्यानंतर ते साईड सीन होतं, ते जेम गॅलरी होती. जेम्स गॅलरी जिथं दागिना बनवला जातो किंवा त्यांचं एक दाखवलं जातं की कसा इथं एक असा शो आहे किंवा त्या रोलर कोस्टरवर फिरवतात आतमध्ये डायमंड कसा तयार होतो. ह्या मॅडम तरी मला म्हणत होत्या त्यांच्या भाषेत, पण मला काही कळत नव्हतं, म्हणून मग मी सोडून दिला विषय आणि जाऊन बसलो त्या खुर्चीवर रोलर कोस्टरवर. आणि हे बघू शकता तुम्ही कसं लावापासून बनतो डायमंड, ते सगळं दाखवलं त्यांनी. डायमंड, एमराल्ड वगैरे जे वेगवेगळे स्टोन्स आहेत ते कुठनं उत्पन्न होतात, कसे मिळतात, किती खाली किती खोल किलोमीटरवरून ते येतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन्स होते, पण तिथं आतमध्ये शूट करायला लावून नव्हतं, म्हणून मी नाही केलं जास्त. आणि इवन वर्किंग पण आम्हाला दाखवलं फॅक्टरीमध्ये, कसे स्टोन्स पॉलिश केले जातात किंवा त्याला वेगवेगळे आकार दिले जातात. इथे हे वेगवेगळे कामगार होते, हे सगळे काम करत होते त्या स्टोन्सवर. आणि इवन सेलसाठी पण होते इथं स्टोन्स. आणि हे तुम्ही बघू शकता आकार जे आहेत, ऑक्टागोनल क्रॉस कट, ऑक्टागोनल स्टेप कट वगैरे, जे तुम्ही तुमच्या अंगठीमध्ये पण तुम्ही घेता ते स्टोन्स, पुष्पराज वगैरे जे काय असेल ते, त्याचे आकार तुम्ही बघू शकता कसे दिले जातात. ते इथं दिले जातात, ह्या वर्कर्सला ते काम असतं. हे बघ, आता इथं चालू होतं एक आकार द्यायला एका मुलीला.
त्यात शिरा बसवते ती काही आता लय बारकी आहेत हिरे. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही स्टोन्सचे प्रकार, सिंथेटिक स्टोन्स कसे असतात, काय असतात, त्याचे कसे तयार केले जातात, आकार काय दिले जातात त्याचे, हे सगळे सॅम्पल्स काढून ठेवले होते. म्हणून तुम्ही रिंग करू शकता, त्याचे नेकलेसमध्ये घालू शकता. ही अशी एवढी मोठी गॅलरी होती जेम्स गॅलरी बघून झाल्यावर मग अशी सिटी टूर करत करत आम्ही गेलो जेवायला इंडियन रेस्टॉरंटला. आणि हा मेन्यू होता आम्हाला जेवायला आज डे 3चा. आम्ही जेवलो, पोटवर खूप सारं काही घेतलं होतं मी पण माझ्या प्लेटमध्ये. एवढं सगळं जेवण झाल्यावर मग जोराचा पाऊस चालू झाला. त्यातूनच मग आम्ही ट्रॅव्हल करत होतो बँकॉकला. बँकॉकमध्ये प्रिन्स्टन हॉटेल जे आहे तिथं आमचं बुकिंग होतं, आज चेक इन होतं आणि तिथं आजची रात्र घालवणार होतो. कारण आज डाव क्रूजला डिनर होता, गाला डिनर. आणि बघा पावसाचं कसं सीन आहे इथं. आणि हे हॉटेलच्या बाहेर बरोबर स्टॉल होते काही. हे आमचं हॉटेल प्रिन्स्टन बँकॉक, जिथं आज चेक इन केलं संध्याकाळचं. चेक इन करून थोडा आराम करून मग संध्याकाळी डाव क्रूजला जायचं होतं डिनरसाठी. त्याचं पण तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि त्याचबरोबर आमचं चेक इन चालू असं नाही आहे, मॅडम इथं गाणं वाजवत होत्या. मग म्हणलं जरा शूट करू. मग त्यांना म्हणलं शूट करतो, तुम्ही वाजवा. मग चालू केलं. आता चाललोय डाव क्रूजला डिनरसाठी. तुम्हाला मग अशी दाखवायचं राहिलं, बाहेरच्या ज्या स्टॉलमध्ये नाश्ता मिळत होता तो असं होता. वेगवेगळे नॉन व्हेजिटेरियन आणि व्हेजिटेरियन काही काय होतं. मी काही जास्त लक्ष दिलं नाही, की काय आपल्याला आवडत नाही. मग त्याच्यानंतर 7-Elevenमध्ये आलो. थोडी खरेदी करायची होती, किरकोळ ग्रॉसरी घेतली आणि परत डाव क्रूजसाठी 1 तासाची जर्नी होती, तिकडं निघालो बसमधून. आमची टूर गाईड काय सांगत होती बँकॉकबद्दल. तोपर्यंत तुम्ही हा सिटीचा व्ह्यू एन्जॉय करा. ही टूर गाईड आता बँकॉकचं पूर्ण नाव सांगेल, ते ऐका. खूप मोठं नाव आहे. तेच नाव ती म्हणत असताना पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. आणि ते जरी नाही समजले तरी तुम्ही गुगल करू शकता. ऐका. Ready? 1, 2, 3 กรุงเทพมหานคร อมรรัตนโกสินทร์มหินทราอยุธยามหาดิโลกโทมนพรัตน์ราชธานีบุรีรัมย์อุดมรัชนิเวศน์มหาสถานอมรพิมานอวตารสถิกัมปนาสยะวิษณุกัมปสิทธิ์ Is longer name world record in the world. अशा प्रकारे मग आलो टर्मिनल 21ला, जिथं आमचा आता डाव क्रूज डिनर होणार होता. थोडं लवकरच आलो कारण हा एक मोठा मॉल आहे टर्मिनल 21. इथं थोडं शॉपिंग काहींना करायचं असलं तर ते करू शकतात. त्याच्यासाठी शॉपिंगसाठी आपल्याला उद्याचा दिवस तर रिकामा आहेच, तेव्हा करायचंच आहे इंदिरा मार्केटला जाऊन. मस्त असे सिलिंग्सला डिझाईन केलेले, लाइटिंग्स केलेले. त्याच्यानंतर गाडी एक ठेवलेली ती मिनी कूपर ओल्ड व्हर्जन, खूप मस्त होती पण. आयफोन बघितले पण प्राईस काय मॅच झाली नाही आपल्याला. माझा होता त्या आयफोनला स्क्रीन गार्ड बसवून घेतलं प्रायव्हसीवाला.
थोडा टाईमपास करून झाल्यावर आलो इथं एंट्रीला. इथूनच एंट्री होती डाव क्रूजच्या डिनरसाठी. क्रूजवरती एंट्री इथूनच होती या कमानीतून. एक हॅलो एकमेकाला घासा कशी करून आले. हे असं क्रूजचं तिकीट होतं. या तिकिटावर दिलेला नंबर होता C8 म्हणून आणि स्टिकर पण लावलं होतं आम्हाला प्रत्येकाला. हीच ती क्रूज जिथं आज धिंगाणा होणार आहे. डिनर, डान्स सगळंच. टाईम झाला आहे आता क्रूजचा आणि मी एंट्री करतोय. चला. आता आम्ही रात्रीच्या वेळेस आम्ही आता क्रूजवर जातोय. खूप एन्जॉय करणार आहोत. क्रूजवर मस्त जेवणही राहील आणि त्यानंतर जो आजूबाजूचा जो व्ह्यू आहे तो खूप भारी राहणार आहे. तर आमच्या ग्रुपमधले हे सगळे मेंबर्स आहेत जे आले होते या टूरला ग्रुपमधून. Right now we are going on the cruise with all creation dealers, and today night we are enjoying a lot of things here. So we will do there dancing. Then our dinner is also arranged there. So it is very nice experience. Okay. हा हे टोटल मेन्यू आजच्या क्रूज डिनरचा. त्यात सूप्स होते, स्टार्टर्स होते, खूप सारे फ्रेंच फ्राईज, रोल्स, राईस, रॉयमेन्स वगैरे वगैरे खूप 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 सारे मेन्यूज होते. ही एक थाय सिंगरच होती, पण ही खूप स्पष्ट आणि चांगले हिंदी गाणे म्हणत होते आणि लोकांना खूप एंटरटेन करत होते. मी कॉपीराईटमुळे ते गाणे नाही प्ले करत आहे इथे. अशा प्रकारे व्ह्यू खूप छान होते बाहेरचे. खूप वेगवेगळे स्काय स्क्रॅपर्स किंवा बिल्डिंग्स बघायला मिळत होत्या लाईटिंगमध्ये. हे कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे, पण तुम्ही बघू शकता थोडंफार काय असेल ना तुम्हाला दिसत असेल. असे व्ह्यूज आणि डिनर वगैरे करून लोकांनी आमच्या झिंगाट गाण्यावर पण डान्स केला, खूप मजा केली. ती सिंगर ती झिंगाट गाणं पण खूप भारी बोलली मराठीमध्ये. काय सांगायचं तुम्हाला हेच नाही. तुम्हाला जर हा एक्सपिरियन्स खरंच घ्यायचा असेल ना, तुम्ही खरंच तिकीट बुक करा. कमेंट्समध्ये मला विचारा किंवा DM करा मला इंस्टाग्रामवर माझ्या. मला मेसेज करून विचारा. तुम्हालाही मी खूप चांगले ऑपॉर्च्युनिटीज देईल ह्या गोष्टी लाईव्ह एक्सपिरियन्स करायच्या आणि त्यातच खूप मजा आहे. बघा कशी नाचते आहे का, झिंगाट झिंगाट झिंगाट. आणि त्यानंतर तुम्हाला हा व्ह्यू दाखवायचा म्हणून मी बाहेर आलो क्रूजमधून, म्हणजे फ्रंट साईडला आलो. हा फ्रंट व्ह्यू आहे क्रूजचा. सिटी दिसते पूर्ण समोर. आम्हाला खूप आतमध्ये फिरवलं क्रूजमधून. आणि ही आमची क्रूजची डबल डेकर होती. वरती एक पार्टी सुरू होती आणि खाली आम्ही होतो खालच्या डेकवर. आणि वरच्या डेकवर फॅमिलीज होत्या बऱ्यापैकी. बघितलं तुम्हाला छोटासा पार्ट दाखवला. ती कसं गाणं म्हणत होती तीच होती ती थाय मुलगी जी बघतोय रिक्षावाला गाणं म्हणत होती.
आणि आमचे लोक पार येडे होऊन नाचत होते. ते जेवण करून आम्ही तो परतीच्या वाट्याला निघत होतो आणि जे स्टिकर लावले होते शर्टला ते परत लावलं त्यांच्या बोर्डवर. थँक्यू. चला निघालो टर्मिनल 21 मॉलमधनं परत बाहेर. गाडी आमची वेट करत होती बाहेर. मस्त बसमधून बसून हॉटेलवर आलो आणि असंच बाहेर थांबलो होतो गाड्या बघत. त्या स्कूटरचेच आवाज खूप मोठे होते बाईकपेक्षा.ก็อยู่กันไปก็เท่านั้นออกอยู่กับเขายังมีเยื่อใยกับฉัน